नमस्कार. अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी परिवेक्षकाची जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरायला तुमची सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख तुमची 21 ऑगस्ट आहे फॉर्म भरायची. पगार जर पाहिलं असेल तुम्ही अंगणवाडी परिवेक्षिका आणि मुख्य सेविकेचा 35,200 ते 1,12,400 पर्यंत तुमचं त्या ठिकाणी पगार आहे. त्यामुळे लवकर फॉर्म नसेल भरला तो फॉर्म भरून घ्या. टोटल तुमच्या 272 जागा आहेत. सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ का व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच सोबत अंगणवाडी सेविकाचे आपले बॅच सुरू झालेले आहे. अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर. अजून बॅच जॉईन नसेल केली तर आजच बॅच जॉईन करा. फीस फक्त 15 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 990 रुपये आहे. त्यामुळे 50% ऑफ आहे. आजच बॅच जॉईन करून घ्या. श्री अकॅडमीचा आपला ॲप डाउनलोड करा किंवा हा नंबर तुम्हाला दिसतोय 955262 9563 या नंबरला संपर्क करा. इथं सुद्धा तुम्हाला नंबर दिला आहे. सविस्तर संपूर्ण डिटेल माहिती आपण बघूया. अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेशिका गट क चं पद आहे. टोटल एकूण 272 तुमच्या जागा आहेत. नोकरी ठिकाण महाराष्ट्रात जागा आहेत. शैक्षणिक पात्रता कुठल्याही शाखेतील पदवीधर. आवेदन अर्ज तुमची शेवटची तारीख आहे 21 ऑगस्ट 2026. 21 ऑगस्ट शेवट तारीख आहे. त्याच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी काय करून घ्या, फॉर्म भरून घ्या. आता सविस्तर संपूर्ण ही जी काही जाहिरात आहे ती PDF आपण एकदा बघूया. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा सर्वांनी जॉईन करून घ्या. मुख्य सेविका पदासाठी टोटल 272 प्लस रिक्त जागावर पदोन्नती सुवर्ण संधी आलेली आहे. टोटल जागा किती आहेत तर 272 पदोन्नतीच्या जागा आहे. 272 रिक्त पदे प्लस निकाल लागेपर्यंत रिक्त होणारे अतिरिक्त पदे त्यात वाढ होणार आहे. इथं आता याच्या जागा आहेत सध्याच्या तर ह्या अंगणवाडी सेविकांसाठी आहे. ज्या महिलांचं BA झालं, BCom झालं किंवा BSc झालं असेल अशा महिला या क्लास जॉईन करू शकता. तुमची सुद्धा जाहिरात एक पुढील महिन्यात येणार आहे. त्यामुळे जाहिरात येण्याच्या अगोदर लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. अंगणवाडी सेविका हे ज्या आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ह्या अंगणवाडी सेविका सध्याचे फॉर्म निघालेत. ज्या महिला आहेत, गृहिणी आहेत, चांगलं शिक्षण झालं म्हणजे BA झाले, BCom झाले, PhD झाले आणि घरी गृहिणी म्हणून राहत आहेत, परंतु त्यांच्यासाठी घरी बसून सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आली. आपल्या ॲपवर त्या ठिकाणी अंगणवाडी परिवेक्षिका मुख्य सेविकेची बॅच सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही ते बॅच जॉईन करू शकता. आता ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ह्या अंगणवाडी सेविका त्यांना मुख्य सेविका होण्यासाठी ही तुमची जाहिरात आहे. त्यांची एक्झाम होणार आहे. ओके. तर ज्या अंगणवाडी सेविका आहे, ज्यांना अंगणवाडी सेविका काम करत असताना 10 वर्ष झालेत अशा महिला त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका हा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता संपूर्ण डिटेल आपण माहिती बघूया. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अंतर्गत तुमची अंगणवाडी सेविकामधून पदोन्नती कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी TCS I1 द्वारे ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. आणि ज्या महिलांचं BA, BCom, BSc झालं आहे, ठीक आहे, अशा महिलांसाठी जाहिरात पुढच्या महिन्यात येणार आहे. त्यामुळे जाहिरात येण्याच्या अगोदर आजच बॅच जॉईन करून घ्या. ही अंगणवाडी सेविकांसाठी जाहिरात. जुना नियम होता 4 जून 2021 ची अधिसूचना आहे. पदोन्नतीसाठी कमाल 45 वर्षाची वयोमर्यादा होती, परंतु आता तुम्ही त्या ठिकाणी 50 वर्षापर्यंत सुद्धा काय करू शकता, फॉर्म भरू शकता. नवीन सुधारित नियम 3 जुलै 2026 चा. पुढं आता संपूर्ण स्वतःची पात्रता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हा सध्याचा फॉर्म भरू शकता. कुठली पात्रता आहे? नंबर 1, त्या अंगणवाडी सेविका पाहिजेत. दुसरी, अंगणवाडी सेविका म्हणून सलग 10 वर्षे त्यांनी काम केलेलं पाहिजे, सेवा केलेली पाहिजे. ज्या वर्षी परीक्षा आहे त्या वर्षीच्या 1 जानेवारी रोजी विनाखंड नियमित सेवा पूर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे 2026 ची एक्झाम आहे तर 2026च्या 1 जानेवारी 2026 या दिवशी त्या अंगणवाडी सेविकाला अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेले 10 वर्ष पूर्ण झाले असतील तर अशाच अंगणवाडी सेविकांना हा फॉर्म भरता येणार आहे. आवश्यक 1/1/2025 पर्यंत. ठीक आहे. 25 द्या आणि पूर्ण असणे आवश्यक आहे. उदाहरण 1/1/2025 तर ही जाहिरात 26. पुढं 50 वर्षापेक्षा कमी वय असतं म्हणजे ज्या महिलांचं वय वर्ष 50 आहे, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या तुम्ही सगळ्या जणी त्या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म भरू शकतात. म्हणजे 1/1/1975 नंतर जन्मलेले जे उमेदवार आहेत तर त्या फॉर्म भरू शकता. पदवीधर कोणत्याही संघटनात्मक किंवा संविधानिक विद्यापीठाची पदवी डिग्री असेल तर अगोदर 12वी पासवर सुद्धा हा फॉर्म भरता येत होतं, परंतु आता नव्याने तुमची एखादी अंगणवाडी सेविका आहे, तिला 12 वर्ष 13 वर्ष झाले जॉब करून, परंतु तिची जर पदवी जर नसेल म्हणजे डिग्री कंप्लीट असेल तर तिला फॉर्म भरता येत नाही. लक्षात ठेवा. भाषा आणि संगणक परीक्षा निवड झाल्यानंतर विहित मुदतीमध्ये तुम्हाला संगणक आणि भाषा परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आता निवडीनंतरचा अनिवार्य अटी दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. मुख्य सेविका पदावर तुम्ही रुजू झाल्या जो दिनांक आहे त्या दिनांकाच्या 2 वर्षाच्या आत तुम्हाला संगणक असेल किंवा मराठी भाषा उत्तीर्ण व्हावं लागणार आहे आणि 3 वर्षात तुम्हाला हिंदी भाषा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. सदर पात्रता पूर्ण करेपर्यंत उमेदवाराची वार्षिक वेतनवाढ आणि पुढील पदोन्नती रोखली जाणार आहे.
आता पुढील कार्यवाही आणि जबाबदारीचं विभाजन तुम्हाला दिलेलं आहे. पुढील कार्यवाही म्हणजे पात्र सेविकांसाठी आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी सर्व कार्य सेविकांना सुरक्षित पात्रता निकषाची माहिती देणे, सेविकांच्या लक्षात ही माहिती आणून दिल्याबद्दल त्यांची अधिकृत स्वाक्षरी घेणे आणि स्वाक्षरी केलेल्या दस्तावेज कार्यालयात जतन करून ठेवणे. पात्र सेविकांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुमची सुरू झालेली आहे. TCS आयवान संस्थेमार्फत त्या ठिकाणी काय तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तुमची फॉर्म भरायला सुरुवात झाली. शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे, लक्षात ठेवा. अर्ज करण्याची मुदत जी आहे तर 10 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला संधी आहे. 21 ऑगस्ट ही तुमची शेवटची तारीख आहे. 21 ऑगस्ट ही लक्षात ठेवा आणि याच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी काय करा, फॉर्म भरून द्या. एक्झाम सुद्धा तुमची TCSच घेणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया तुमची संपूर्ण फॉर्म भरण्यापासून ते एक्झाम पर्यंत असणार आहे. आणि आपली बॅच अंगणवाडी परिशिक्षिका, मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर बॅच सुरू झालेली आहे. फक्त 15 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट रक्षाबंधन निमित्त 50% ऑफ आहे. 990 रुपये फीस ठेवलेला आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आजच बॅच जॉईन करून घ्या. हा नंबर दिलाय 9552629563 गोविंदवल सर किंवा श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करा किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला जा, असं श्री अकॅडमी टाका. या प्रकारचा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला हे बॅनर दिसेल, बॅच जॉईन करून घ्या किंवा हा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे, इथं सुद्धा तुम्ही पे करू शकता. ठीक आहे. थोडक्यात जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला 3 प्रोसेस आहे. पहिलं तुमची पात्रता तपासा, वय 50च्या आत असेल, पदवीधर असेल आणि अंगणवाडी सेविकून 10 वर्ष तुम्ही काम केलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. प्रकल्प अधिकाऱ्याकडे जाऊन सुधारित निकष समजल्यावर पत्रावर स्वाक्षरी करा, ऑनलाईन अर्ज करा. TCS आयवान पोर्टलवर जायचं, ऑनलाईन अर्ज करायचा. 21 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. आणि त्यानंतर तुमची एक्झाम कधी त्या संदर्भामध्ये अपडेट दिली जाईल. त्यामुळे चॅनल नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सर्व महिलांपर्यंत शेअर करा. कारण की ह्या ज्या जागा आता निघाल्यात अशाच तुमच्या जागा एनी ग्रॅज्युएशनच्या महिला आहेत, ज्यांचं BA झालंय, BCom झालंय किंवा BSc झालं असेल, किंवा ज्या महिला आहेत ह्या वर्षाच्या शेवटच्या वर्षाला आहेत, म्हणजे BComच्या शेवटच्या वर्षाला, BScच्या किंवा BAच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत असतील किंवा गृहिणी म्हणून घरी असतील तर घरी बसल्या तुम्ही त्या ठिकाणी क्लास करू शकता. कुठेही तुम्हाला शहरामध्ये जायची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरती आपलं ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. 272 जागा आहेत. हा नंबर दिलाय, या नंबरला व्हॉट्सअप करा, सर मला अंगणवाडी परिशिक्षक बॅच जॉईन करायची. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्याची तुम्हाला लिंक दिली जाईल, तिथून ऍप डाउनलोड करून घ्यायचं, बॅच जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. थांबतो. व्हिडिओ आवडला तर सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या. त्यासोबत तुम्ही जर पाहिलं असेल तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो जॉईन करा. तिथं ज्या महत्त्वाच्या एक्झाम असतात, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन कुठले पद निघले त्याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळते. त्यामुळे टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा आपला जॉईन करून घ्या.